हॅलो फ्रेंड्स, मी सोमनाथ आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग फाउंडेशनचे विंटर 2017 पासून तर विंटर 2019 पर्यंत क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग फाउंडेशनचे समर 2015 ते समर 2017 पर्यंतचे क्वेश्चन पेपर पाहिले आहेत। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूत। समर 2017 मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा। त्यामध्ये फर्स्ट विचारला क्वेश्चन आहे हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम। त्यानंतर पहा ॲडमिशन प्रोसिजर विचारली। त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स विचारलेत। त्यानंतर लेवल्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग इन नर्सिंग विचारले। त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रिपोर्ट्स विचारले। त्यानंतर मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारले। ते पहा मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स हा क्वेश्चन सायकोलॉजीमध्ये पण विचारला जातो आणि नर्सिंग फाउंडेशनमध्ये पण विचारला जातो। आता हा क्वेश्चन नर्सिंग फाउंडेशनमध्ये 5 मार्क्ससाठी 3 टाइम्स विचारलेला आहे का नाही, 3 टाइम्स विचारला आहे। त्यानंतर ॲडमिशन प्रोसिजर हा क्वेश्चन 15 मार्क्ससाठी पण विचारतात आणि त्यानंतर शॉर्ट आन्सरमध्ये 5 मार्क्ससाठी पण विचारतात। हा पण क्वेश्चन 2 टाइम्स विचारला आहे। त्यानंतर हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम हा क्वेश्चनसुद्धा रिपीट झाला आहे। हा क्वेश्चन 2 टाइम्स विचारला आहे। हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन विंटर 2017 मधले। त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन विंटर 2017 मध्ये सेक्शन ए मध्ये विचारलेले होते। डिफाईन ब्लड प्रेशर, राईट फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशर अँड असेसमेंट ऑफ ब्लड प्रेशर। ब्लड प्रेशरची डेफिनेशन विचारली। त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशर विचारलेलं आहे। त्यानंतर ब्लड प्रेशरचं असेसमेंट कसं करतो आपण ते विचारलं आहे। त्यानंतर पहा डिस्कस पेपलॉज थिअरी अँड इट्स इम्प्लिकेशन टू नर्सिंग। आता पेपलॉज थिअरी विचारली आहे आणि त्याची इम्प्लिकेशन विचारलं आहे नर्सिंगमध्ये। हा लॉंग आन्सर क्वेश्चन 15 मार्क्ससाठी विचारलेला आहे। त्यानंतर पहा सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारलेले आहेत। रोल ऑफ नर्स इन प्रोव्हाइडिंग सेफ एन्व्हायरमेंट। आता नर्सचं रोल विचारले आहेत प्रोव्हाइडिंग सेफ एन्व्हायरमेंट आहे का नाही। त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग स्लीपवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारले आहे। त्यानंतर बॉडी मेकॅनिक्स विचारलं आहे। त्यानंतर मेजरिंग फ्लूइड इनटेक अँड आउटपुट विचारलेलं आहे। त्यानंतर स्टेजेस ऑफ ग्रीविंग अँड नर्सिंग इम्प्लिकेशन्स विचारलेलं आहे। हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन। याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग स्लीप हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे। त्यानंतर रोल ऑफ नर्स इन सेफ एन्व्हायरमेंट हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे। आता हे रिपीट झालेले क्वेश्चन तुम्ही फर्स्ट व्हिडिओ आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळतं आहे की कोणते क्वेश्चन रिपीट होत आहेत। त्यानंतर बॉडी मेकॅनिक्स हा पण क्वेश्चन रिपीट होतं, हा रिपीट झालेला आहे। लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारतात आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारतात। त्यानंतर पहा विंटर 2017 साली लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले होते सेक्शन बी मध्ये। त्यामध्ये फर्स्ट विचारला एक्सप्लेन हेल्थ हिस्ट्री टेकिंग मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशन। एक्सप्लेन हेल्थ हिस्ट्री अँड टेकिंग मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशन अँड असेसमेंट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम। आता हेल्थ हिस्ट्री टेकिंग कशी करायची ते एक्सप्लेन करायला सांगितलं आहे। त्यानंतर काय मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशन विचारलेत आणि असेसमेंट कसं करतो आपण कशाचं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं ते विचारलेलं आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला एक्सप्लेन कंपोजिशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युरिन। आता युरिनचं कंपोजिशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं आहे। त्यानंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग युरिनेशन अँड कंडम ड्रायनेज विचारलेलं आहे। म्हणजे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग युरिनेशनवरती फॅक्टर्स कोणते इन्फ्लुएन्स करतात ते विचारलं आहे। आणि त्यानंतर ड्रायनेज ऑफ कंडम विचारलेलं आहे। हा झाला विंटर 2017चा क्वेश्चन पेपर। त्यानंतर पहा आपण समर 2018चा क्वेश्चन पेपर पाहू। यामध्ये सेक्शन एमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा। नर्सिंग ॲज अ प्रोफेशन विचारला। आता नर्सिंग ॲज अ प्रोफेशन क्वेश्चन रिपीट झाला आहे, मिनिमम 4 टाइम्स रिपीट झाला आतापर्यंत। त्यानंतर पहा लेवल्स ऑफ डिसीज प्रिव्हेन्शन क्वेश्चन पण रिपीट झालेला आहे, 2 टाइम्स रिपीट झाला आहे। त्यानंतर पहा केअर ऑफ प्रेशर पॉईंट्स। आता केअर ऑफ प्रेशर पॉईंट्स हा क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चन 15 मार्क्ससाठी पण विचारला जाऊ शकतो आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारलेला हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे। त्यानंतर पहा रोल ऑफ नर्स इन इन्फेक्शन कंट्रोल। आता रोल ऑफ नर्स इन इन्फेक्शन कंट्रोल म्हणजे इन्फेक्शन कंट्रोलमध्ये रोल काय आहेत नर्सचे हा पण क्वेश्चन विचारलेला आहे। त्यानंतर पहा पोस्ट ऑपरेटिव्ह केअर विचारलं आहे। त्यानंतर पहा नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ पेनचं नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट हे विचारलेलं आहे। हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन समर 2018 सालचे। त्यानंतर पहा त्याच्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारलेत ते पहा समर 2018 साली। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी टेम्परेचरवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारले। त्यानंतर राईट इन डिटेल नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ फिवरचं मॅनेजमेंट विचारलेलं आहे। त्याच्यात नर्सिंग मॅनेजमेंट विचारलेलं आहे फिवरचं। त्यानंतर पहा डिस्क्राईब इफेक्ट ऑफ कोल्ड ॲप्लिकेशन ऑन बॉडी म्हणजे कोल्ड ॲप्लिकेशनचं इफेक्ट काय होतं आहे ते डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे।
हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन कोणता विचारला आहे त्याला ऑर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये समर 2018 साली. त्यामध्ये विचारलं एक्सप्लेन व्हेरियस मेथड्स ऑफ ऑक्सिजन इनहालेशन. ऑक्सिजन इनहालेशनचे मेथड्स विचारले आहेत. ऑक्सिजन इनहालेशन. त्यानंतर राईट नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ डिस्निया. आता नर्सिंग मॅनेजमेंट विचारलेलं आहे ज्या पेशंटला डिस्नियाचा त्रास आहे किंवा डिस्निया आहे. डिस्निया मीन्स काय शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. त्यानंतर राईट ऑब्झर्वेशन्स टू बी डन फाईल गिविंग स्टीम इनहालेशन. आता स्टीम इनहालेशन देता वेळेस कोणते ऑब्झर्वेशन्स डन करते ते विचारलेलं आहे. ते राईट ऑब्झर्वेशन्स राईट करायला सांगितलेत. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर समर 2018 सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते त्यामध्ये फर्स्ट विचारलं आहे चेस्ट फिजिओथेरपी. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ बँडेजिंग. त्यानंतर मेथड्स ऑफ हेल्थ असेसमेंट. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ राईल्स ट्यूब फिडिंगचे प्रिन्सिपल विचारले. त्यानंतर केअर ऑफ रबर गुड्स. आता यामध्ये प्रिन्सिपल ऑफ बँडेजिंग, केअर ऑफ रबर गुड्स आणि मेथड्स ऑफ हेल्थ असेसमेंट हे क्वेश्चन काय झाले रिपीट झाले. त्यानंतर काही क्वेश्चन न्यू आहेत. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन त्या समर 2018 सेक्शन बी मध्ये. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे राईट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ नर्स इन ॲडमिशन प्रोसेस. आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये नर्सचं रिस्पॉन्सिबिलिटी विचारलं आहे. त्यानंतर ब्रीफ इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड अँड रिपोर्ट्स. आणि रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्सचं काय विचारलं आहे इम्पॉर्टन्स विचारलं आहे. त्यानंतर डिस्क्राईब बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे बॅरियर्स विचारले. आता हा रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्स इन ॲडमिशन प्रोसेस हा शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारला जाऊ शकतो. ॲडमिशन प्रोसिजर पूर्ण विचारतात. त्यानंतर हा इथं पण क्वेश्चन विचारला 5 मार्क्ससाठी. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड आणि रिपोर्टिंग हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झालेला आहे. हा आहे तसा रिपीट झालेला आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये 5 मार्काला विचारला होता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन डिस्क्राईब व्हेरियस फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हेल्थ. आता हेल्थवरती कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात ते विचारले. त्यानंतर ब्रीफ अबाउट हेल्थ बिलीफ मॉडेल म्हणजे हेल्थ बिलीफ मॉडेल लिहायला सांगितले. त्यानंतर राईट इम्पॅक्ट ऑफ इलनेस ऑन पेशंट अँड फॅमिली. आता इलनेसचं इम्पॅक्ट काय होतं पेशंटवरती आणि फॅमिलीवरती हे विचारलेलं आहे. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन 2. त्यानंतर विंटर 2018चा क्वेश्चन पेपर विंटर 2018च्या क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन ए मध्ये 5 मार्क्ससाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम. आता हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम आताच रिपीट झालं क्वेश्चन आहे. आपण विंटर 2017 पाहिलं. आता विंटर 2018ला पण रिपीट झालं आहे. हा रिपीट क्वेश्चन झाला आहे 3 टाइम्स रिपीट झाला आतापर्यंत. त्यानंतर रोल्स अँड फंक्शन्स ऑफ नर्स. आता फंक्शन्सचे रोल आणि फंक्शन्स विचारलेत नर्सचे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी टेम्परेचरवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारलेलं आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ फिजिकल एक्झामिनेशनच्या मेथड विचारलेत. हा पण क्वेश्चन काय रिपीट झालेला आहे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ बॉडी मेकॅनिक्स. आता हे बॉडी मेकॅनिक्सचं प्रिन्सिपल विचारले पुन्हा. त्यानंतर हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झालेला आहे 3 टाइम्स. त्यानंतर कम्फर्ट डिव्हायसेस विचारले आहेत. कोणते डिव्हाइस कम्फर्ट देतात ते विचारलेत. हे पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे रिपीट होतो. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये कोणते विचारले. त्यामध्ये विचारलं आहे फर्स्ट क्वेश्चन एन्युमरेट टाइप्स ऑफ असेप्सिसचे टाइप्स विचारले आहेत. मेडिकल असेप्सिस आणि सर्जिकल असेप्सिस ते लिहायला सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन विचारला आहे एक्सप्लेन हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. आता हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन हा क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन कशामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये पण विचारतात आणि नर्सिंग फाउंडेशनमध्ये पण विचारतात. त्यानंतर डिस्कस रोल ऑफ नर्स इन इन्फेक्शन कंट्रोल हॉस्पिटल. आता इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी नर्सचे काय रोल आहेत ते विचारले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये विचारलेला. त्यामध्ये विचारले पर्पज ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे काय पर्पज विचारले आहेत. त्यानंतर एक्सप्लेन प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रिन्सिपल्स विचारले. तर प्रिन्सिपल्स म्हणजेच काय राईट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता राईट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय 5 राईट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं विचारतात. त्यानंतर डिस्कस रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ नर्स ड्युरिंग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन्स. म्हणजे नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल्स विचारले तर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करता वेळेस. हे झाले क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर सेक्शन बी मध्ये कोणते क्वेश्चन विचारलेत. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये विचारलेत फर्स्ट विचारला आहे कोड ऑफ इथिक्स इन नर्सिंग. कोड ऑफ इथिक्स विचारले 5 मार्क्ससाठी. त्यानंतर मेथड्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशनच्या मेथड्स विचारले. त्यानंतर पर्पज ऑफ रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग. आता पर्पज ऑफ रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग विचारलं आहे. तर याआधी विचारलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग. त्यानंतर मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स. आता हा क्वेश्चन मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारला आहे रिपीट झाला आहे 4 टाइम्स रिपीट झाला आहे. त्यानंतर केअर ऑफ रबर गुड्स पण रिपीट झाला आहे क्वेश्चन हा 3 टाइम्स रिपीट झाला आहे काय. त्यानंतर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन.
विंटर 2018 सालचे सेक्शन बी मधले. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले नर्सिंग फाउंडेशन 2018च्या वेळेस, विंटर 2018च्या वेळेस. त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला फर्स्ट डिफाईन नर्सिंग प्रोसेस, नर्सिंग प्रोसेसची डिफिनेशन लिहायला सांगितली. त्यानंतर स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेस लिहायचे सांगितलं. त्यानंतर एनी टू नर्सिंग डायग्नोसिस विथ नर्सिंग केअर प्लॅन, नर्सिंग केअर प्लॅन पण लिहायला सांगितलं आहे विथ डायग्नोसिस, आहे का नाही. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आतापर्यंत, मिनिमम 2 टाइम्स रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा डिफाईन थिअरी, सेकंड क्वेश्चन विचारला आहे डिफाईन थिअरी. त्यानंतर डिस्कस मेटा पॅराडिग्म्स ऑफ नर्सिंग, डिस्कस करायला सांगितलेलं आहे मेटा पॅराडिग्म्स ऑफ नर्सिंग. त्यानंतर पहा एक्सप्लेन ओरेम्स नर्सिंग थिअरी, ओरेम्सचे नर्सिंग थिअरी विचारले. नेक्स्ट पहा समर 2019चा क्वेश्चन पेपर पहा. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी इन कलेक्शन ऑफ युरिन सॅम्पल फॉर कल्चर, युरिन सॅम्पल कलेक्शन करता वेळेस नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विचारली त्याच्यामध्ये. त्यानंतर पहा इफेक्ट्स ऑफ निग्लेक्टेड ओरल हायजीन, आता ओरल हायजीनचं ओरल हायजीनला जर आपण निग्लेक्ट केलं तर त्याचे इफेक्ट काय होऊ शकतं ते विचारलं आहे. त्यानंतर पोझिशन यूज्ड इन नर्सिंग, आता नर्सिंगमध्ये पोझिशन कोणते यूज केले जाते ते विचारले. त्यानंतर पहा स्टेप्स ऑफ बॅक केअर करता वेळेस स्टेप्स कोणते ते विचारले. त्यानंतर केअर ऑफ रबर गुड्स, आता केअर ऑफ रबर गुड्स हा विंटर 2018लाच विचारला होता, हा पण रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर पहा ऑटोक्लेविंग विचारले. स्टेरिलायझेशनमध्ये ऑटोक्लेविंग हा विचारतात, ऑटोक्लेव्ह आणि हॉट एअर ओव्हन हा ते मायक्रोबायोलॉजीमध्ये पण विचारतात, नर्सिंग फाउंडेशनमध्ये पण विचारतात. त्यानंतर पहा त्याच्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले समर 2019 साली. त्यामध्ये विचारले डिफाईन स्टेरिलायझेशन, राईट डाऊन द प्रिन्सिपल्स ऑफ सर्जिकल असेप्सिस, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट द मेथड्स ऑफ स्टेरिलायझेशन. मध्ये स्टेरिलायझेशनची डेफिनेशन विचारली आणि राईट डाऊन करायला सांगितलं आहे प्रिन्सिपल्स ऑफ सर्जिकल असेप्सिस. आता असेप्सिसमध्ये मेडिकल आणि सर्जिकल असेप्सिसमध्ये 2 टाईप. त्यानंतर प्रिन्सिपल्स विचारले सर्जिकल असेप्सिसचे आणि एक्सप्लेन करायला सांगितलं इन डिटेल अबाउट मेथड्स ऑफ स्टेरिलायझेशनच्या मेथड्सला एक्सप्लेन करायला सांगितले. त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन विचारला त्याला लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये डिफाईन पायरेक्झिया, एन्युमरेट फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी टेम्परेचर. आता फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी टेम्परेचर हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी पण विचारतात. त्यामध्ये काय विचारलं डिफाईन पायरेक्झियाचं डेफिनेशन विचारले. त्यानंतर पहा फॅक्टर्स विचारले बॉडी टेम्परेचरवर कोणते अफेक्ट करतात आणि लिस्ट द टाइप्स ऑफ फिवर विचारला. हा क्वेश्चन टाइप्स ऑफ फिवर पण 5 मार्क्ससाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण पडतो. त्यानंतर पहा डिस्क्राईब नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ फिवर, आता नर्सिंग मॅनेजमेंट काय असतं फिवरमध्ये, फिवरच्या पेशंटला ते विचारले. त्यानंतर पहा सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा माउथ केअर ऑफ अनकॉन्शियस पेशंट, आता माउथ केअर विचारलेलं आहे अनकॉन्शियस पेशंटचं ओरल हायजीन विचारलेलं आहे. त्यानंतर पहा मेन्स्ट्रुअल हायजीन विचारलेलं आहे. त्यानंतर पहा नर्सिंग केअर ऑफ पेशंट हू इज ब्रीथलेस, आता ब्रीथलेस जे पेशंट आहेत त्याचं नर्सिंग केअर आपण कसं घेऊ शकतो. आता ब्रीथलेस म्हणजे डिस्निया पण म्हणतो आपण, डिस्निया कंडिशन. त्यानंतर पहा नर्सिंग मेजर्स टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन, आता कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठी नर्सिंग मेजर्स काय शकतो ते विचारले. त्यानंतर पहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉर्मल पल्सची कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेत. ही झाली शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे डिफाईन प्रेशर सोर्स, एन्युमरेट द रिस्क फॅक्टर्स ऑफ प्रेशर सोर्स. आता प्रेशर सोर्सचं काय केलं आहे डेफिनेशन विचारायचं. प्रेशर सोर्स म्हणजे बेड सोर्स, याला प्रेशर सोर्सलाच म्हणतात. त्यानंतर पहा त्याचं काय विचारलं आहे रिस्क फॅक्टर्स ऑफ प्रेशर सोर्सचे काय रिस्क फॅक्टर विचारलेत. त्यानंतर डेव्हलपमेंट लिस्ट द स्टेजेस ऑफ प्रेशर सोर्स, डिस्कस द प्रिव्हेन्शन ऑफ प्रेशर सोर्स. आता प्रेशर सोर्सचं आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो ते विचारलेलं आहे. आता पूर्ण क्वेश्चन पहा डिफाईन प्रेशर सोर्स, एन्युमरेट द रिस्क फॅक्टर्स फॉर प्रेशर सोर्स डेव्हलपमेंटसाठी रिस्क फॅक्टर कोणते कारणीभूत ठरतात ते विचारले. त्यानंतर लिस्ट द स्टेजेस ऑफ प्रेशर सोर्स विचारले. त्यानंतर पहा डिस्कस द प्रिव्हेन्शन ऑफ प्रेशर सोर्स, आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो ते विचारले. त्यानंतर पहा डिफाईन कम्फर्ट डेफिनेशन विचारले. त्यानंतर एनलिस्ट द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कम्फर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी फॅक्टर्स कोणते इन्फ्लुएन्स करतात ते विचारले. त्यानंतर पहा डिस्कस इन डिटेल द नर्सिंग इंटरव्हेन्शन्स इन पेन मॅनेजमेंटमध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन्स काय असतात ते विचारलेले आहे. त्यानंतर पहा विंटर 2019चा क्वेश्चन पेपर पहा, यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. त्यामध्ये फर्स्ट विचारलेलं आहे कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स ऑफ डेव्हलपिंग इलनेस. आता इलनेस डेव्हलप होतो त्याचे कॉजेस आणि रिस्क फॅक्टर विचारले, त्याचे कारण आणि रिस्क फॅक्टर विचारले. त्यानंतर पहा क्वालिटीज ऑफ गुड नर्सच्या क्वालिटीज विचारले. त्यानंतर पहा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ नर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ
पेशंट टू द हॉस्पिटल. आता ॲडमिशन प्रोसिजरमध्ये नर्सच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल विचारले तर. त्यानंतर पहा फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कम्युनिकेशन विथ पेशंट. कोणते फॅक्टर्स इन्फ्लुअन्स करतात कम्युनिकेट करता वेळेस पेशंटसोबत. त्यानंतर पहा मेथड्स ऑफ रेकॉर्डिंगच्या काय मेथड्स विचारले आहेत. त्यानंतर पहा गाईडलाईन्स फॉर टेकिंग व्हायटल सायन्स टेक करता वेळेस काय गाईडलाईन्स असतात ते विचारलेले आहेत. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन विंटर 2019चे. त्यानंतर पहा नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये विचारलेले काय, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे मिस्टर मनोहर इज ॲडमिटेड टू मेडिकल वॉर्ड विथ लेफ्ट साईड पॅरालायसिस. आता एक पेशंटचं नाव लिहिलेलं आहे मिस्टर मनोहर इज ॲडमिटेड. आता ॲडमिट केलेलं आहे कशामध्ये मेडिकल वॉर्डमध्ये विथ त्याला काय लेफ्ट साईडेड पॅरालायसिस आहे. त्यामध्ये पहा त्यामध्ये क्वेश्चन आपल्याला आन्सर काय लिहायचे ते बघा. लिस्ट द कॉजेस ऑफ प्रेशर सोर्स. आता प्रेशर सोर्सचं काय कॉजेस लिहायचे सांगितलेत. त्यानंतर पहा हाऊ विल यू प्रिव्हेंट प्रेशर सोर्स टू मिस्टर मनोहर. आता मिस्टर मनोहरचा आपण प्रेशर सोर्स कसं प्रिव्हेंट करू शकतो ते विचारलं आहे. त्यानंतर पहा राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल्स इन्वॉल्ड इन बॅककेअर करता वेळेस सायंटिफिक प्रिन्सिपल्स कोणते इन्वॉल्व होते ते विचारले. त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स युज्ड इन बॅककेअरमध्ये कोणते डिफरंट टेक्निक्स यूज केले जातात ते विचारले. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्यामध्ये विचारलं आहे राईट द पर्पज ऑफ लोकल ड्राय हीट ॲप्लिकेशनचं पर्पज विचारलं आहे लोकल ड्राय हीट ॲप्लिकेशनचं. त्यानंतर पहा व्हॉट प्रिलिमिनरी असेसमेंट यू विल कॅरी आउट बिफोर अप्लाइंग हॉट वॉटर बॅग टू द पेशंट. हॉट वॉटर बॅग अप्लाय करता वेळेस प्रिलिमिनरी असेसमेंट काय आपण कॅरी करू शकतो ते विचारले आहे. त्यानंतर पहा ब्रीफली आउटलाईन द स्टेप्स ऑफ द प्रोसिजर. आता आउटलाईन ऑफ स्टेप्स ऑफ द प्रोसिजर ऑफ अप्लाइंग हॉट वॉटर बॅग अप्लाय करता वेळेस कोणते प्रोसिजर स्टेप्स विचारले तर आहे प्रोसिजरचे आहे का ना. त्यानंतर पहा एनलिस्ट द कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ हॉट ॲप्लिकेशनचं काय विचारले कॉन्ट्राइंडिकेशन्स कोणत्या पेशंटला द्यायचं नाही ते विचारले. हे झाले शॉर्ट आन्सर ते लॉंग आन्सर क्वेश्चन विंटर 2019मधले. त्यानंतर पहा सेक्शन बीमध्ये कोणते विचारलेत क्वेश्चन. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये विचारलं नर्सिंग इंटरव्हेन्शन्स टू प्रमोट स्लीप प्रमोट करण्यासाठी नर्सिंग इंटरव्हेन्शन्स विचारले. त्यानंतर पहा केअर ऑफ पेशंट्स युनिट आफ्टर डिस्चार्ज झाल्याच्यानंतर आपण पेशंटचं केअर कसं करू शकतो काय की नाही ते विचारलं. पेशंट युनिटचं केअर कसं करू शकतो ते विचारलं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल असेप्सिसचे काय विचारले प्रिन्सिपल्स विचारलेत. त्यानंतर पहा फॅक्टर्स अफेक्टिंग बॉडी अलाइनमेंट अँड मोबिलिटीवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारले. त्यानंतर पहा चेंज ऑफ शिफ्ट रेकॉर्ड. आता शिफ्ट रेकॉर्डचं चेंज विचारलं. तर शिफ्ट म्हणजे जे काही जॉब असतात त्यांना शिफ्ट वाईज असते जॉब त्याचं रेकॉर्ड काय चेंज कसं करायचं ते विचारलं आहे. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये कोणते विचारले ते पहा. फर्स्ट विचारलं आहे एनलिस्ट पर्पजेस ऑफ गिव्हिंग ओरल केअर करता ओरल केअरचे पर्पज विचारले आहे की नाही. त्यानंतर पहा व्हॉट आर द कॉम्प्लिकेशन्स ऑफ निग्लेक्टेड ओरल केअरला आपण निग्लेक्ट केल्यानंतर कॉम्प्लिकेशन काय होतं ते विचारलं आहे. त्यानंतर पहा राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल्स अप्लाइड इन ओरल केअरमध्ये आपण कोणते सायंटिफिक प्रिन्सिपल्स अप्लाय करतो ते विचारलं आहे. त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन विचारला आहे लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये ऑरला. त्यामध्ये एनलिस्ट द मेथड्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या मेथड्स विचारलेत आहे का नाही म्हणजे रूट्स किंवा मेथड्स सेम आहे का नाही मेथड्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर पहा एक्सप्लेन द राईट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता राईट्स किंवा प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एकच हे राईट्स विचारले ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे. त्यानंतर पहा राईट द नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटीज इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ओरल मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन करता वेळेस नर्सेसच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या विचारले आहेत. हा इथे आपलं नर्सिंग फाउंडेशनचं प्रिवियस 5 इयरचे क्वेश्चन पेपर आपण पाहिले आहेत 2015 तर 2019पर्यंत. आपण नेक्स्ट 2020चा सेपरेट क्वेश्चन डिटेल्ड ॲनालिसिसमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.